मुंबईतनं एक मोठी बातमी आहे। मुंबईच्या घाटकोपर परिसरात कोसळलेल्या इमारतीतनं आतापर्यंत तिघांना बाहेर काढण्यात आलंय, तर अजूनही या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली 30 ते 40 जण अडकल्याची भीती अग्निशमन दलाच्या वतीनं वर्तवली जाते। अग्निशमन दलाच्या वतीने इथे बचाव कार्य सुरू आहे। आज सकाळी काही वेळापूर्वीच दामोदर पार्क परिसरात ही एक इमारत होती जी अचानक कोसळलेली आहे। शिवसेनेचे विभाग प्रमुख राजेंद्र राऊत सध्या आपल्या सोबत आहेत। राऊत साहेब, आपल्यापर्यंत काय माहिती पोहोचली या घटनेची, ताजा तपशील काय आहे? ही दामोदर पार्कमधली साई दर्शन नावाची बिल्डिंग अगदी जमीनदोस्त झालेली आहे आणि याला तिकडे जमीनदोस्त झालेली आहे। आतमध्ये 20-25 माणसं अजून अडकलेली आहेत। 3-4 माणसं बाहेर काढलेत। आम्ही त्यांना राजावाडीला घेऊन जातोय। ते आता मॅडम बोलण्याच्या परिस्थितीमध्ये नाही, ते खूप जोरामध्ये कार्य चालू आहे। पण काही थोडी माहिती आपल्याकडनं मिळाली तर खूप बरं होईल। ही इमारत किती जुनी होती, कशी दुर्घटना घडली? ही इमारत खूपच जुनी होती आणि तिथे खाली एक हॉस्पिटल होतं। त्या हॉस्पिटलमध्ये जाण्याच्या निमित्ताने कधी जाणं व्हायचं, त्या बिल्डिंगला खूप तडे गेलेले होते। महापालिकेने त्याला नोटीस काढलेली होती की नाही खाली करण्यासाठी, त्याची काही कल्पना नाही, पण जे लोक राहत होते आणि पूर्ण तडे गेले होते बिल्डिंगला आणि ती कोसळू शकत होती अशीच दिसायची। लोक का राहायचे, आम्ही लोकांना पण विचारायचो तुम्ही राहता कसे इथे, अशी तिची अवस्था होती। आणि खाली एका हॉस्पिटलचं काहीतरी रिनोव्हेशनचं काम चालू होतं, प्लास्टर आणि टाईल्स वगैरे बसवणं असं काही, त्यामुळे हॉस्पिटल रिकामी केलेलं होतं। आणि आज सकाळी ही बातमी मिळाली, वरती राहणारे लोक आतमध्ये अडकल्याची भीती आहे, तर त्यांना काढण्याचं जोरात काम चालू आहे। अँब्युलन्सेस, जेसीबी सगळी यंत्रणा लागलेली आहे। आमचे कार्यकर्ते पण मोठ्या तयारीने उतरलेले आहेत सगळे ढिगाऱ्यामध्ये। एक अंदाजे किती लोक इथे राहत असतील या इमारतीमध्ये? हॉस्पिटलमध्ये 3 गेलेत, आता इथे आतून अजून काही निघालेले नाहीत बाहेर, पण शक्यता आहे बरेच लोक आतमध्ये, म्हणजे 20-1 लोक तरी असतील। ज्यांना तुम्ही राजावाडी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाताय, तुम्ही म्हणालात की काही जणांना बाहेर काढण्यात आलंय, आता ताजी माहिती अशी मिळतेय की 9 जणांना ढिगाऱ्याखालनं बाहेर काढण्यात आलंय। त्यांच्या प्रकृतीविषयी काही कळू शकतंय का? नाही मॅडम, आता त्या हॉस्पिटलला गेल्याशिवाय नाही कळणार। राजेंद्रजी, खूप खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तर घाटकोपरच्या दामोदर पार्क परिसरातली ही साई दर्शन नावाची इमारत, या इमारतीच्या खाली एक हॉस्पिटल होतं। या हॉस्पिटलमध्ये रिनोव्हेशनचं काम सुरू होतं आणि त्यामुळे कदाचित ही दुर्घटना घडली असावी असाही संशय आता व्यक्त होतोय। ही इमारत खूप जुनी, खूप जीर्ण झालेली होती। ज्यांनी आपल्याला माहिती दिली त्यांच्या सांगण्यानुसार किमान 40 वर्ष जुनी ही इमारत होती। या इमारतीला धोकादायक इमारतींच्या यादीमध्ये टाकलं होतं की नाही याची कल्पना नाही, परंतु इमारत पूर्णतः जीर्ण झालेली होती, तडे गेलेले होते आणि तरी सुद्धा काही लोकांचं वास्तव्य या इमारतीमध्ये पाहायला मिळत होतं। जे हॉस्पिटल होतं, हॉस्पिटलमध्ये रिनोव्हेशनचं, नूतनीकरणाचं काम सुरू होतं, त्यामुळे हॉस्पिटल पूर्णपणे रिकामं करण्यात आलेलं होतं, परंतु इमारतीमध्ये सुद्धा काही लोक राहत असल्याची माहिती आहे। मनश्री पाठक आपल्यासोबत आहेत। मनश्री, ताजे अपडेट्स काय आहेत? आता ज्या पद्धतीने माहिती मिळते की 9 ते 10 जणांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात आलेलं आहे। नेमक्या कोणत्या हॉस्पिटलमध्ये त्यांना घेऊन नेलं जात आहे हे लक्षात येत नाहीये, कारण काही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये तर काही सरकारी दवाखान्यात हे पेशंट पोहोचवले जात आहेत। सध्या कोणतीही जीवितहानी झाल्याची ठोस माहिती मिळत नाहीये, मात्र सुदैवाने त्याची कोणतीही जीवितहानी झाली नसावी असा प्राथमिक अंदाज सध्या तरी व्यक्त केला जातोय। मात्र अजूनही 40 जण हे ढिगाऱ्याखाली दबले गेलेले आहेत अशी माहिती आपल्याला फायर ब्रिगेड आणि डिझास्टर कंट्रोल विभागाकडून मिळते। जी स्थानिक लोकांकडून माहिती मिळते त्यानुसार ज्या ठिकाणी बांधकाम सुरू होतं त्या ठिकाणी आग लागली सुरुवातीला लहान स्वरूपात आणि त्यानंतर धूर आला आणि त्यानंतर ही बिल्डिंग कोलॅप्स झालेली आहे अशी माहिती मिळते। सध्या 108 अँब्युलन्स या तैनात करण्यात आलेल्या आहेत, त्यासोबतच 14 फायर ब्रिगेडचे इंजिन आहेत, 2 रेस्क्यू व्हॅन या तैनात करण्यात आलेल्या आहेत। सगळी जी यंत्रणा आहे, डिझास्टर मॅनेजमेंट विभाग आणि फायर ब्रिगेड हे कामाला लागलेलेच आहेत। त्यासोबतच अनेक महत्वाचे जे प्रशासकीय अधिकारी आहेत हे देखील घटनास्थळी पोहोचतात। या घटनेची गंभीरता निश्चित मोठ्या स्वरूपात आहेत। मान्सून पूर्व तयारीमध्ये ही सगळी चाचपणी खरं तर केली जाते की कुठल्या बिल्डिंग या कोलॅप्स होण्याच्या परिस्थितीत आहेत, कुठल्या डिलॅबरेटेड बिल्डिंग आहेत ज्या धोकादायक आहेत, मात्र त्या ठिकाणी या बिल्डिंगचं कशा प्रकारे स्ट्रक्चरल ऑडिट केलं गेलं होतं यावर आता प्रश्न उपस्थित होत आहेत। यानुसार मनश्री, काही अंदाज येऊ शकतोय आसपासचा परिसर कसा आहे? आसपासचा परिसर तसा गजबजलेलाच परिसर आहे, मात्र फायर ब्रिगेड जे आहे त्यांना आपलं काम करण्यात थोडे बहुत अडथळे सध्या सुरुवातीला येऊ शकतात। मात्र आता फायर ब्रिगेडच्या जवानांनी
आसपासचा परिसर क्लिअर करून आपला मार्ग काढलेला आहे आणि जे रेस्क्यूचं काम आहे ते तातडीने सुरू करण्यात आलेलं आहे. मनश्री, ताजे अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. तर मुंबईच्या घाटकोपर परिसरामध्ये दामोदर पार्क एरियामध्ये ही साई दर्शन नावाची इमारत आहे. घाटकोपरचा प्रसिद्ध सिनेमा हॉल आहे श्रेयस सिनेमा हॉल आणि त्याच्या अगदी जवळच असलेली ही इमारत LBS रोडवरती लाल बहादूर शास्त्री मार्गावरची ही इमारत. या इमारतीला तडे गेलेले होते. ही इमारत जुनी झालेली होती, जीर्ण झालेली होती. साधारणपणे 40 वर्ष जुनी ही इमारत असावी असा अंदाज बांधला जातोय. परंतु महानगरपालिकेकडनं धोकादायक इमारत या लेबल अंतर्गत ही इमारत येत होती का, तशी नोटीस बजावण्यात आली होती का, याची प्राथमिक माहिती उपलब्ध होऊ शकत नाहीये. या इमारतीच्या खाली एक हॉस्पिटल आहे. त्या हॉस्पिटलच्या नूतनीकरणाचं काम सुरू होतं. या कामाच्या दरम्यानच आग लागली, धूर आला आणि त्यानंतरच ही इमारत कोसळली असं सध्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेलं आहे, तशी माहिती दिली आहे. मोठ्या प्रमाणात ॲम्ब्युलन्स इथे तैनात करण्यात आल्या. ताजी माहिती ही आहे की 8 ते 9 जणांना सुखरूपपणे ढिगाऱ्याखालनं बाहेर काढण्यात आलेलं आहे. परंतु अजूनही 30 ते 40 लोक या ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त होते. मान्सूनपूर्व कामांच्या ऑडिटवरती पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी घटना मुंबईच्या घाटकोपर परिसरामध्ये घडलेली आहे. खरं तर ज्या इमारती धोकादायक असतात, राहण्यासाठी योग्य नसतात, अशा सर्व इमारतींना नोटिसा बजावल्या जातात. तशीच नोटीस साई दर्शन इमारतीला बजावली गेली होती का, आणि जर नोटीस बजावली गेली असेल तर तरी सुद्धा त्या इमारतीमध्ये लोकांचं वास्तव्य कसं होतं, हा सुद्धा एक मोठा प्रश्न या दुर्घटनेनंतर उपस्थित झालेला आहे. 40 जण अडकल्याची भीती व्यक्त होते. 14 फायर इंजिन्स इथे तैनात आहेत. मोठ्या प्रमाणात ॲम्ब्युलन्स आहेत. जे स्थानिक विविध पक्षांचे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा इथे पोहोचलेले आहेत आणि ढिगाऱ्याखालनं लोकांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. मुंबईच्या घाटकोपर परिसरामध्ये दामोदर पार्क नावाचा एरिया आहे आणि तिथेच ही इमारत होती. श्रेयस सिनेमा आणि तो परिसर संपूर्णपणे गजबजलेला परिसर आहे. LBS रोडला लागूनच श्रेयस सिनेमा आहे आणि त्याच्या जवळच असलेली ही इमारत साई दर्शन असं या इमारतीचं नाव. या इमारतीच्या खालीच एक हॉस्पिटल होतं. सुदैवानं हॉस्पिटलमध्ये नूतनीकरणाचं काम सुरू असल्यामुळे या हॉस्पिटलमध्ये एकही पेशंट नव्हता किंवा स्टाफ नव्हता. तळमजल्यावरती हे हॉस्पिटल असल्याची माहिती मिळते. या हॉस्पिटलचं काम सुरू असताना नूतनीकरणाचं अचानक आग लागली, धूर आला आणि त्यानंतरच ही इमारत कोसळली असं इथल्या प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. मुंबईतल्या घाटकोपर परिसरात घडलेली दुर्घटना आतापर्यंत 9 जणांना ढिगाऱ्याखालनं बाहेर काढण्यात आलेलं आहे. बऱ्याचशा जणांना जवळच असलेल्या राजावाडी हॉस्पिटलमध्ये नेण्यात येत आहे. बचावकार्य अगदी युद्धपातळीवरती सुरू आहे. साधारणपणे 30 ते 40 जण अजूनही या ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त होते. JCB मोठ्या प्रमाणात काम करतात आपण पाहतोय. त्याचबरोबर अग्निशमन दलाचे जवान सुद्धा शर्थीचे प्रयत्न करतायत हा ढिगारा लवकरात लवकर बाहेर काढण्याचे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री हे विधान भवनातनं निघालेले आहेत आणि ते घटनास्थळी पोहोचणार आहेत अशी माहिती मिळते. ही एक मोठी दुर्घटना म्हणावी लागेल. मुंबई परिसरातली अजूनही ढिगाऱ्याखाली अनेक व्यक्ती अडकल्याची भीती व्यक्त केली जाते. खरं तर गृहनिर्माण मंत्र्यांशी संपर्क साधण्याचा आपला प्रयत्न सुरू आहे, परंतु त्यांना जशी या घटनेची माहिती मिळाली तसं तातडीनं त्यांनी विधानभवन परिसरातनं निघून ते थोड्याच वेळामध्ये घाटकोपर परिसरात पोहोचत आहेत जिथे ही दुर्घटना घडली आहे. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत ढिगाऱ्याखालनं 9 जणांना बाहेर काढण्यात यश मिळालेलं आहे, परंतु अजूनही जवळपास 40 जण अडकल्याची भीती व्यक्त होती आहे.